मित्रांनो, कल्पना करा, एका रात्रीत तुमचं गाव किंवा तुमची गल्ली गुगल मॅप वरून गायब झाली तर, किंवा तुमच्या भागासाठी आलेला करोडो रुपयाचा निधी दुसऱ्यांच्या शहराला गेला तर तुम्हाला वाटेल हे असं कसं शक्य आहे. पण मित्रांनो, हे घडू शकतं जर तुम्ही डेटाच्या जगामध्ये मागे राहिलात तर. भारत आता जगातील सर्वात मोठी आणि पहिली डिजिटल जनगणना करतोय. पण यावेळी ही जनगणना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वेगळं का आहे? कारण यावेळी सरकार तुमच्या दारात नाही, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सरकारला सांगणार आहात की आम्ही कोण आहोत आणि आम्हाला काय हवंय. पण सर्वात मोठा सस्पेन्स, ही ऑनलाईन स्वगणनेची प्रक्रिया महाराष्ट्रात नेमकी कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे? ही तारीख मी या व्हिडिओच्या अगदी मध्यभागी रिव्हील करणार आहे. ही तारीख माहीत असणं तुमच्यासाठी का महत्वाचं आहे? कारण जर ती डेडलाईन मिस झाली तर सरकारी रेकॉर्ड्स मध्ये तुमचं अस्तित्व असून नसल्यासारखं होईल. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. आणि हो, हे चॅनल आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ज्या दिवशी फॉर्म भरणं सुरू होईल त्याच दिवशी मी एक लाईव्ह प्रॅक्टिकल व्हिडिओ टाकणार आहे, ज्यामध्ये मी स्वतः एक फॉर्म भरून दाखवेन. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती न चुकता भरू शकता. आपण अशा 38 प्रश्नाचा उलगडा करणार आहोत, ज्याची उत्तरं तुमचं भविष्य ठरवणार आहे. तुमच्या घराच्या छताच्या मटेरियलवरून तुमच्या भागातले रस्ते कसे असतील, तुम्ही जेवणात काय खाता यावरून रेशन दुकानाचा साठा कसा ठरतो, आणि तुमचं इंटरनेट कनेक्शन तुमच्या गावात डिजिटल लायब्ररी कशी आणू शकतं. हे केवळ प्रश्न नाहीत, तर हा तुमच्या प्रगतीचा डिजिटल डीएनए आहे. चला तर मग या 38 प्रश्नाच्या मागचं लॉजिक आणि स्वगणनेची संपूर्ण प्रोसेस सविस्तर समजून घेऊया एका रंजक प्रवासासह. लेट्स गेट स्टार्टेड. 2027 ची जनगणना ही भारताच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. आणि यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वगणना, सेल्फ एनमरेशन. म्हणजे आता तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही, पण सरकार आपल्याला 38 प्रश्न का विचारतंय, घराचं छत कशाचं आहे इथपासून ते तुम्ही जेवणात काय खाता इथपर्यंतची माहिती त्यांना का हवी. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या 38 प्रश्नाचे पोस्टमॉर्टम करणार आहोत. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी प्रश्न येतात तुमच्या घराच्या बांधकामाबद्दल. भिंती विटाच्या आहेत की दगडाच्या? छत सिमेंटचं आहे की कौलाचं? जमीन कच्ची आहे की पक्की? सामान्य माणसाला वाटतं माझं घर कसं आहे असो, सरकारला काय देणं घेणं. पण मित्रांनो, याला म्हणतात हाऊसिंग डिफिशियन्सी मॅपिंग. समजा एखाद्या जिल्ह्यात 80% घरं असूनही कच्च्या भिंतीची किंवा पत्र्याची असतील, तर सरकार तिथे प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या मोठ्या निधी वळवू शकतात. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. जर भूकंप किंवा चक्रीवादळ आलं असेल तर कोणत्या प्रकारच्या घरांना सर्वात जास्त धोका आहे हे या डेटावरून कळतं. तुमच्या एका माहितीमुळे तुमच्या भागातील घरांसाठी नवीन इन्शुरन्स पॉलिसी किंवा सरकारी अनुदान ठरवली जातात. आता वळूया अशा प्रश्नाकडे जे थेट तुमच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे. विशेषतः प्रश्न 14 आणि 15 हे पिण्याच्या पाणी. महाराष्ट्रात आजही अनेक गावात टँकरनं पाणी येतं. जर तुम्ही टँकर किंवा सार्वजनिक विहीर असं उत्तर दिलं तर सरकारला कागदावर पुरावा मिळतो की तुमच्या गावात नल से जल योजना पोहोचली नाही. हे प्रश्न केवळ माहितीसाठी नाहीत, तर ते तुमच्या हक्काच्या पाण्यासाठीचे डेटा पॉइंट्स आहेत. तसंच घरात किती खोल्या आहेत आणि किती विवाहित जोडपी राहतात यावरून सरकारला हे समजतं की शहरामध्ये जागेची किती टंचाई आहे. यालाच कंजेशन लेवल म्हणतात, ज्यावरून नवीन टाउनशिप किंवा माडाचे प्रकल्प कुठे असावेत हे ठरवतात. पुढचा विभाग आहे स्वच्छता आणि इंधनाचा. घरात शौचालय आहे का? सांडपाणी कुठं जातं? स्वयंपाकासाठी गॅस वापरता की लाकूड? हा भाग तुमच्या आरोग्य बजेटशी संबंधित आहे. जर एखाद्या भागात ओपन ड्रेनेज, उघडी गटारे जास्त असतील तर तिथे पावसाळ्यात आजार पसरण्याचे चान्सेस 100% असतात. अशा ठिकाणी सरकारला आधी ड्रेनेज लाईन टाकाव्या लागतात. जर तुम्ही लाकूड किंवा कोळसा वापरत असाल तर तुमच्या घरातील स्त्रियांच्या फुफ्फुसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. उज्ज्वला योजनेचा हा पुढचा टप्पा आखण्यासाठी तुमच्या या उत्तराची गरज असते. तुमचं एक नाही, सरकारला नवीन गॅस पाईपलाईन किंवा आरोग्य केंद्र उभं करायला भाग पाडू शकतं. आता बोलूया विभाग 4 नंबर, डिजिटल इंडिया आणि मालमत्ता प्रश्न. याच्यात 23 ते 21 प्रश्न येतात. आता येतो माझ्या आवडत्या आणि डिजिटल प्रगती. तुमच्याकडे लॅपटॉप आहे का? इंटरनेट वापरता का? स्मार्टफोन आहे का? आजच्या काळात इंटरनेट हा मूलभूत अधिकार, ज्याला फंडामेंटल राईट होत चाललाय. ज्या भागात इंटरनेटचा वापर कमी आहे तिथे भारत नेट अंतर्गत फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्याचं नियोजन केलं जातं. तसंच तुमच्याकडे सायकल, स्कूटर की कार आहे, यामुळे तुमच्या शहरातले रस्ते किती रुंद हवेत आणि कुठे फ्लायओव्हर हवा आहे याचा मास्टर प्लॅन तयार होतो.
जर एका गलीत 500 गाड्या असतील आणि रस्ता फक्त 10 फुटाचा असेल तर तो डेटा सांगतो की तिथे पर्यायी रस्ता शोधणं गरजेचं आहे. आता वळूया 5व्या भागाकडे. आहार आणि शेवटचा टप्पा आहे 32 ते 38 प्रश्न. शेवटचे प्रश्न तुमच्या ताटातल्या अन्नाबद्दल आहेत. तुमच्या रोजच्या आहारात काय खाता? गहू, तांदूळ, ज्वारी की बाजरी? मित्रांनो, हे फूड सिक्युरिटी प्लॅनिंग साठी महत्वाचं आहे. ज्या भागात गहू जास्त खाल्ला जातो तिथे रेशन दुकानामध्ये तांदूळ पाठवून उपयोग नाही. तसंच तुमचं शिक्षण, व्यवसाय आणि स्थलांतर, मायग्रेशन याची माहिती सरकारला हे सांगते की मराठी तरुण नोकरीसाठी मुंबई, पुण्याकडे का पळतोय. जर आपल्या जिल्ह्यात उद्योग आणायचे असतील तर तिथे किती स्किल्ड लेबर उपलब्ध आहेत हे या जनगणनेतून कळतं. तुमची जबाबदारी. तर मित्रांनो, हे होते 38 प्रश्न. जनगणना म्हणजे केवळ लोक मोजणं नाही तर तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी केलेलं हे एक सर्वेक्षण आहे. स्वगणना करताना अजिबात घाबरू नका. तुमची माहिती सुरक्षित असते आणि ती फक्त धोरण आखण्यासाठी वापरली जाते. जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हा तुम्ही स्वतःची नोंदणी करा आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीत खारीचा वाटा उचला. तुम्हाला काय वाटतं, या 38 प्रश्नापैकी कोणता प्रश्न सर्वात जास्त महत्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी ग्रुपमध्ये शेअर करा, कारण माहिती असेल तरच प्रगती होईल. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत. थिअरी तर समजली, पण प्रॅक्टिकली ही माहिती भरायची कशी? स्टेप नंबर 1, पोर्टल लॉग इन करा, ऍक्सेस पोर्टल करा. सर्वात आधी तुम्हाला जनगणनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. se.census.gov.in या पोर्टलवरती जा. या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर टाकताच तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून कॅप्चा कोड टाका. हे सुरक्षित आहे कारण तुमचा डेटा तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक होतोय. नंबर 2, लोकेशन मॅपिंग, क्लिनिंग युअर लोकेशन. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लोकेशन विचारलं जाईल. येथे तुम्ही ज्या घरात राहता त्याचं नेमकं ठिकाण मॅपवर सिलेक्ट करायचंय. का? कारण यामुळे सरकारला तुमच्या भागातील लोकसंख्येची घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी अचूक मोजता येईल. तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव, शहराचं नाव नीट निवडा. स्टेप नंबर 3 आहे 38 प्रश्नांची मालिका, द क्वेश्चनरीज. आता तुमच्या समोर 38 प्रश्नाचा फॉर्म उघडेल. घाबरू नका. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे हे 7 विभागात विभागलेले आहेत. घराची माहिती, भिंती, छत आणि जमिनीचं साहित्य निवडा. ड्रॉप डाऊन मेनू मधून योग्य पर्याय निवडा. 2 नंबरला आहे सुविधा, पाण्याचं पाणी कसं मिळते, पिण्याचं पाणी कसं मिळते, गॅस आहे का, शौचालय आहे का, इथे फक्त हो किंवा नाही आणि योग्य पर्यायावर टिक करायचं. मालमत्ता, तुमच्याकडे सायकल, टीव्ही किंवा इंटरनेट आहे का, ही माहिती प्रामाणिकपणे भरा. स्टेप नंबर 4 आहे कुटुंबातील सदस्याची नोंदणी करा, मेंबर डिटेल्स. येथे तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्याचं नाव, त्याचं शिक्षण आणि व्यवसाय भरायचा आहे. प्रो टिप, सदस्यांची नावं भरताना त्याच्या आधार कार्डवरील नावाप्रमाणेच भरा, जेणेकरून भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. स्टेप 5 आहे सबमिशन आणि रेफरन्स नंबर, द गोल्डन तिकीट. सर्व माहिती भरून झाल्यावर रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. सगळं बरोबर असेल तर सबमिट दाबा. सबमिट केल्यावर तुमच्या स्क्रीनवर एक 16 अंकी सेल्फ एनमरेशन आयडी येईल. त्याला आपण रेफरन्स आयडी असं म्हणतो. हा आयडी म्हणजे तुमच्या कामाचा सर्टिफिकेट आहे. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा फोटो काढून ठेवा. तुमच्या रजिस्टर मोबाईलवर मेसेज सुद्धा येईल. बघा किती सोपं होती. सरकारी कार्यालयात न जाता, लांब रांगेत न उभे राहता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली. आता पुढे काय? जेव्हा जनगणनेचे अधिकारी एन्युमरेटर तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्हाला पुन्हा कोणतीही माहिती सांगायची गरज नाही. त्यांना फक्त तो 16 अंकी आयडी दाखवा. ते त्यांच्या मोबाईल ऍप मध्ये तो स्कॅन करतील आणि तुमची प्रतिक्रिया तिथेच पूर्ण होईल. तुमचा आणि त्यांच्या दोघांचाही वेळ वाचेल. मित्रांनो, ही डिजिटल क्रांती आहे. महाराष्ट्रातला देशात नंबर 1 वर येण्यासाठी असा अचूक डेटा खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचण आली तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न